बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग व्हिडिओ. सो गाईज, आज आहे शनिवार आणि आज मस्त ऊन पडलं, एकदम सनी आहे वातावरण. तर आणि आज इकडे ना डाऊनटाऊनला ॲक्च्युली आहे परेड. तर त्या परेडचं नाव आहे गॅसपरेला परेड. आणि बस आता निघालोच आहोत. परेड ॲक्च्युली 2 वाजताची आहे आणि आता वाजले आहेत 11:15. सो थोडंफार फिरायचं आहे इकडे तिकडे आणि मग आम्ही जाणार परेडला. तर म्हटलं की आज तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करूया की ही परेड कशी असते. ॲक्च्युली गेल्या सॅटर्डेला सुद्धा ही परेड होती, पण लहान मुलांची होती आणि ती आम्ही गेलो होतो बघायला आणि खूप छान वाटलं. एक वेगळं काहीतरी बघायला मिळालं. तर म्हटलं की आज ॲडल्टची आहे, मोठ्या माणसांची आहे. तर म्हटलं ती गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि देवांशी मागे मस्ती चालू आहे. तर बेसिकली इकडे जी ही मोठी माणसं असतात ती छान असे वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्ट्यूम करून येतात आणि मग एकमेकांवरती मध्ये ती परेड म्हणजे त्या ट्रकमध्ये ते लोक असतात आणि एकमेकांवरती सगळ्यांवरती माळा उडवतात किंवा छोटे छोटे टॉईज वगैरे उडवतात आणि ते सगळे जे खाली पब्लिक असतात ते लोक खेळतात वगैरे. सो एक छान असं फन आहे इकडे आणि वेगवेगळ्या कॉस्ट्यूममध्ये हे जे रेडी होऊन येतात ते बघायला खूप सुंदर वाटतं. तर म्हटलं की हीच गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करावी. तर आता त्याच्यासाठीच निघालो आहोत आणि हेच आणि लवकरच निघालो आहोत. 11:15 झाले आहे. तर म्हटलं की ऑन द वे जरा इकडे तिकडे स्टोअरला पण जाऊया, TJ Maxx किंवा बर्लिंग्टन वगैरे. सो तेच प्लॅन आहे आणि काय आवडलं तर मग मी घेईन सुद्धा. आणि सॅटर्डे आहे तर बस जेवून बिवून सगळं देवांचं वगैरे करूनच निघालो आहे. सो येस गाईज, चला तर मग भेटते तुम्हाला. छोट्या छोट्या सगळ्या क्लिप मी शेअर करते आणि परेड मात्र खूप मी दाखवीन तुम्हाला की कशी असते वगैरे. सो येस गाईज, आता आपण पोचलो आहोत बर्लिंग्टनला. तर बघते काय आहे नवीन. सो लेट्स गो. सो गाईज, बर्लिंग्टनला गेली होती आणि मग बर्लिंग्टनमध्ये मला तसं काहीच आवडलं नाही, काही नवीन काही आलंच नव्हतं. आणि मग तिकडून गेलो होतो DDSला. मी थोडंसं क्लिप दाखवलीच तुम्हाला की DDSची. तर तिकडून मी झालं आहे थोडंसं शॉपिंग. तर मी दाखवते तुम्हाला घरी गेल्यावरती की मी काय घेतलं आहे. आणि आता वाजले आहेत 1:06. अजून पण थोडा टाईम आहे बिकॉज जसं मी बोलली की ते 2 वाजता स्टार्ट होणार आहे. आणि तर म्हटलं की पटेल ब्रदर्सला जाऊन येऊया, इंडियन स्टोअरला जाऊन यायचं होतं कारण का थोडंफार सामान घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मग आता निघालो आहोत पटेल ब्रदर्सला. आपल्याला जवळच आहे ना इकडून, 2 मिनिटावरती जातो. येस, लेडीजपासून जवळ आहे पटेल ब्रदर्स. त्याच्यामुळे मग आता मी तिकडेच चाललो आहे. कुठे चालला तू? फिरायला? फिरायला चालला? येस.
काहीच ग्रोसरी भरून झाली आहे आणि आज स्टोअरमध्ये खूप गर्दी आहे आणि आज आय डोंट नो काय फेस्टिवल आहे का माहिती नाही, पण गर्दी खूप आहे आणि सगळे एकदम इंडियन आपल्या ड्रेसिंगवरती आहेत, कुर्ते वगैरे घालून, तर माहिती नाही. आणि येस ग्रोसरी सगळं झालं आहे आणि आज मला मेथी मिळाली बऱ्याच दिवसांनी. सो येस, आणि एवढं सगळं सामान झालं आहे. नंतर लाईनीतच उभ्या आहोत, बस आता बिल पे करायचं आहे आणि पुढे जायचं आहे आपल्याला डाऊनटाऊनला. देवांश काय घेतलं तू? मला दे M&M. मला नाही देणार तू? दे ना. प्रिशाने काय घेतलं प्रिशू? ओके. देवांश मम्माला दे ना मला. सो आता आपण पोचलो आहोत डाऊनटाऊनला आणि इथे एवढा क्राऊड आहे आजूबाजूला, मी तुम्हाला दाखवते. आणि आज खूप ट्रॅफिक आहे कारण का पार्किंग आता सगळीकडे ऑलमोस्ट फुल झालं आहे. आता आम्ही पार्किंगच शोधतोय. आणि येस परेड स्टार्ट झाली आहे, मला वाटतं झाली ना शैलेश ना? येस 2 वाजता झाली आणि आता 2:45 होत आले. बिकॉज ट्रॅफिक खूप मिळालं इकडल्या इकडेच, कारण का पार्किंग सगळे शोधत आहेत पण फुल आहे. सो येस मला दाखवते मी आजूबाजूला केवढी गर्दी आहे ती. गाईज फायनली आम्हाला पार्किंग मिळाली आणि आता आम्ही डाऊनटाऊनला आहोत आणि मस्त क्राऊड आहे आता इकडे, सगळे मस्त रेडी होऊन आले आहेत. आणि इकडे मागे बघू शकता सिक्युरिटी, इकडे पोलीस वगैरे आहेत. सो येस
आम्ही थोडा आता इथे मागे उभे राहिलो तर पुढे तिकडे खूप गर्दी होती आणि इकडे मागे बघू शकता परेड चालूच आहे आणि आम्ही इकडे आलो आहोत सगळेजण कारण खूप छान वाटतं एकदम सगळ्यांनी एकदम असं विंटेज लुक केला आहे एकदम विंटेज वाईब येतं सगळ्यांना बघून छान ड्रेसिंग केलं आहे लोकांनी आणि एक छान फन वाटलं एकदम आणि आम्ही पण आता थोडाच वेळ इकडे आहोत नंतर आम्ही निघून जाऊ कारण का हे जवळजवळ संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत आहे सो इतक्या वेळ थांबणं तर पॉसिबल नाही आहे यस इकडून थोडा वेळ एन्जॉय करतो लांबून आणि आता आम्ही सुद्धा निघतो देवाशला एकाने खूप सारं हे पर्सच्या माळा घालून दिल्या प्रिशू ये गुड नाईट आणि हे सगळे बघून त्याला खूप हे करतायत एन्जॉय करतायत थँक यू थँक्यू देवांश ओ माय गॉड आणि गाईज हे समोर जे आहेत हे पोर्टेबल टॉयलेट आहेत आणि इथे खूप गर्दी आहे आणि इकडे सुद्धा सेम आहे या साईडला सो इकडे जेव्हा काही इव्हेंट वगैरे असतात तेव्हा हे असे पोर्टेबल मुवेबलच टॉयलेट्स असतात सो हे एक मला वाटलं की तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करावं आम्ही आता जस्ट निघालो आणि गाडीतच आलो आहोत आणि खूप मजा केली ना प्रिशू प्रिशू कुठे गेली तू वा येस तर तिने लास्ट सॅटर्डे सुद्धा जेव्हा मुलांची परेड होती तेव्हा तिने तेव्हा खूप जमवले होते ना प्रिशू किती केलेले असं तिने काउंट पण केलेला 120 ना येस आणि देवाशने डॅडींची जागा घेतली आहे त्याला इकडेच बसायचं आहे देऊ नको पुढे जाऊस थांब सो येस गाईज आजचा व्हिडिओ सुद्धा मी इकडेच एंड करते आय होप तुम्हाला हे फन आवडलं असेल ही परेड आवडली असेल सो चला मग भेटते अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत गाईज टेक केअर बाय बाय तू गाडी चालवतो तू चालव बघूया ड्राईव्ह कर येस पिपी कर हॉर्न वाजव पिपी बाय बाय गाईज